ज्यानं प्राण्यावर प्रयोग केले. हं. प्राण्यावर प्रयोग केले आणि हो. प्राण्यांमध्ये रिवॉर्ड आणि पनिशमेंट या याचा वापर करून आपण सर्कशीतल्या प्राण्यांना शिकवू शकतो हे त्यानं सिद्ध केलं. आणि मग कुत्र्याचा प्रयोग सांगितलेला जो खूप फेमस आहे. कुत्र्याच्या गळ्यामध्ये एक नळी टाकली आणि घंटा वाजवून त्याला दररोज सकाळी 9 वाजता खाणं दिलं. तर 10 दिवस असं खाणं दिल्यानंतर 11व्या दिवशी नुसती घंटा वाजवली, खाणं नाही दिलं, तरीही त्या नळीमधून लाळ बाहेर आली आणि तेवढंच प्रमाण होतं त्याचं. म्हणजे उद्दीपिकामुळे म्हणजे अनैसर्गिक उद्दीपिकामुळे नैसर्गिक उद्दीपनाचं काम होऊ शकतं. अशा प्रकारे त्याने थिअरी मांडली. आणि त्याचबरोबर रिवॉर्ड अँड पनिश याचा वापर करून प्राण्यांना शिकवता येतं. ह्या 2 गोष्टी सुद्धा झाल्या. आता ह्याचा जर विचार केला तर तुम्हाला म्हणजे विचार करताना हे आवश्यक आहे, की जेव्हा सिद्धांत मांडला जातो, त्या सिद्धांताच्या आधारे आपण काय करत असतो? प्रॅक्टिकल करत असतो. मग या थिअरीचा वापर करून आज प्राण्यांवर समजा पहिला प्रयोग झाला, की त्यांना जर तू उडी मारलीस तर तुला एक केळं देणार, असं माकडाला जर आपण शिकवलं, तर माकड शिकतं. हे पहिल्यांदा कळलं. इव्हान पावलोवनं सिद्ध केलं. पण तीच प्रक्रिया प्राणी म्हणून माणूस सुद्धा आहे. मग माणसाला लवकर शिकवायचं असेल, मुलाला लवकर शिकवायचं असेल, तर रिवॉर्ड मेथड वापरली जाते. आलं का लक्षात? मग हो. म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल आपण जेव्हा 2 पद्धती बघितल्या सुरुवातीला, त्यामध्ये जे आपण बघितलं त्याचं हे प्रॅक्टिकल उदाहरण आहे. हं. तर ती जी पद्धती कुठल्या होत्या ते पण आता परत रिवाईज करूया पाहिजे तर. प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण पद्धत. हां, निरीक्षण पद्धत. हां, पद्धती झाल्या सॉरी शाखा म्हटलं मी. कुठल्या? सैद्धांतिक शाखा आणि एज्युकेशन म्हणजे ह्या उपायोजित शाखा. प्रयोजित. बरोबर आहे ना? मग जे हो. सिद्धांत मांडले जातात, त्याचा वापर केला जातो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? उपायोजित शाखा. आलं का लक्षात? त्यामुळे ह्याच्यामध्ये संबंध अशा पद्धतीत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न जरी कसाही उलटा-सुलटा जर आला एखाद्या वेळी, तर आपल्याला ही गोष्ट लिहिता आली पाहिजे. कारण परवाच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही जो क्वेश्चन विचारलेला, त्याचं हे आन्सर असं अशा पद्धतीत येतं. म्हणजे हे नीट समजलं जर असेल, तर तुम्ही उत्तरं लिहू शकता. म्हणून मी तुम्हाला हे व्यवस्थित समजावून सांगतोय. ठीक आहे. आपण वर्तनवादाचा विषय संपवलेला आणि त्याच्या पुढचं आर-ई-बी-टी घेत होतो. आर-ई-बी-टी म्हणजे काय? तर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आता इथे बिहेवियरल थेरपी आली. म्हणजे हाऊ टू बिहेव. आता कसं असतं, वर्तन हे चांगलं असतं किंवा वाईट असतं असा विचार केला जात नाही. आलं का लक्षात? पण जर एखाद्याचं वर्तन समाजाला त्रासदायक असेल, तर ते वाईट ठरवलं जातं. म्हणजे एखादा वेडा दगड मारत फिरतोय. तर दगड दुसऱ्याला लागणार, इजा होणार. बरोबर आहे? त्याचं वर्तन हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारे तयार झालेलं आहे. बरोबर आहे? पण आता वर्तनाचा अभ्यास जेव्हा केला जाणार, तेव्हा चांगलं आणि वाईट असं गृहीत धरून अभ्यास केला जाणारच नाही कधीही. हे नीट लक्षात घ्या. मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी असा अभ्यास केलेला आहे. म्हणजे पहिलं आपण कुठलं तरी मनात काहीतरी धरलं, नाही, नाही तो वेडाच आहे. असं नाही. विचार करताना तो माणूसच आहे, प्राणी आहे. त्याच्या मनात जे काही व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. त्या अभ्यासाच्या आधारे वर्तनामध्ये त्याच्या इतरांपेक्षा काय दोष आढळतायत, त्या दोषांचा मागचं कारण काय असेल आणि त्याच्यावर आपण ट्रीटमेंट म्हणजे उपाययोजित काय करू शकतो. म्हणजेच सैद्धांतिक पार्ट जो शिकलेला माणूस असतो, तो सिद्धांत ॲप्लाय करतो आणि मग उपाययोजना ठरवतो. अशा पद्धतीत मानस चिकित्सा होते, हे लक्षात घ्या. सैद्धांतिक शाखा का आवश्यक आहेत आणि उपाययोजित शाखा का आवश्यक आहेत, यांचं तुम्हाला कोरिलेशन काय आहे हे समजावून सांगितलं. तर इथे काय आलं बिहेवियरल थिअरी. बिहेवियरल म्हणजे
वर्तन, बिहेवियर म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, वर्तन. मग वर्तनावर जास्ती फोकस केला गेला, कारण का, तर त्याचा समाजाशी सतत येणारा संबंध आहे. व्यक्तिमत्व एखाद्या माणसाचं आहे, पण तो क्रिया काहीही करत नसेल, तर काहीही त्रास होणार नाही. समजा एखादा व्यक्तिमत्व एकदम विचित्र आहे, परंतु क्रिया काही करत नाही. असा व्यक्ती त्रासदायक होत नाही. पण जर समजा एखादा व्यक्तिमत्व, आपण ज्याला वेडा म्हणू, असा माणसाचं व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, तर तो व्यक्तिमत्व इतरांना त्रास देणार. मग जे सैद्धांतिक मानसशास्त्र आहे, त्याचा वापर करून आपण त्याच्यावर उपाय करू शकतो. म्हणजेच उपाययोजित मानसशास्त्र करू शकतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीत हळू आपलं जे मानसशास्त्र आहे, त्याचा विकास कशा दृष्टीने होत गेला, हे महत्वाचं आहे. विकास कशाच्या दृष्टीने होत गेला, तर आपलं शास्त्र आपण अभ्यासल्यानंतर सिद्धांत मांडले, पण सिद्धांत नुसते मांडून होत नाही. त्याचा उपयोग काय? त्याचा उपयोग करून आपण समाजामध्ये काय बदल घडवू शकतो, लोकांना कसं चांगलं जीवन देता येईल, याच्यासाठी त्याचा वापर केला जाणं आवश्यक आहे. म्हणजे या थिअरीज ज्या आहेत, त्या मी मांडताना अशा पद्धतीनं मांडल्यात, की जे क्रमाने विकसित होण्याबरोबर त्याचा चिकित्सकीय दृष्टिकोन सुद्धा कसा उपयोगित होत गेला, हे आपण हळूहळू पुढे चाललेलो आहोत. आलं लक्षात? प्राण्यांवर प्रयोग झाले. प्राण्यावर प्रयोग झाल्यानंतर काय त्याच्यातून सिद्ध झालं, की आपण त्यांना लालूच दाखवून आपण त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो. त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडवू शकतो. मग मनुष्यामध्ये बदल घडवू शकत नाही का? घडवू शकतो. मग मनुष्यामध्ये बदल घडवताना वर्तन हे बदलात्मक आवश्यक गोष्ट आहे. वर्तन हेच फक्त आपल्याला त्रासदायक होतं किंवा आपल्याला सुखकारक होतं. आलं लक्षात? मग वर्तनाचा जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून ही थिअरी कुठली झाली? REBT. अशाच पद्धतीत प्रश्न येतो किंवा वर्तनवाद, बोधात्मक वाद असा प्रश्न येतो. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थिअरी. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात, आतापर्यंत होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला होते कोण? डॉक्टर जॉन वॅटसन वगैरे. आता हे उत्तरार्धात आले. डॉक्टर अल्बर्ट एलिस, नाव लिहून ठेवा, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी REBT थिअरी मांडली. हेच याचे उद्गाते किंवा जन्मदाते आहेत. आणि जे आज म्हणजे जर बघितलं तर मानसशास्त्राचा जास्तीत जास्त वापर हा जसा आपण वेड्या माणसावर बघतो, म्हणजे सायकोलॉजिस्ट असतात, सायकियाट्रिस्ट असतात, तर बेसिकली वर्तन जे सुरू होतं ते त्यांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच घडण होत असते. बरोबर आहे? व्यक्तिमत्व आतून तयार होत असतं आणि त्याला व्यक्तिमत्वाला निर्माण करणारे घटक पण आपण बघितलेले आहेत. ते जर विचित्र असतील, तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व विचित्र घडत जातं आणि त्या अनुषंगाने त्याचं वर्तन बदलत जातं. आणि जर ते समाजाला घातक असेल, तर त्याला डॉक्टरची गरज असते. डॉक्टर असं म्हणत नाही मी, सायकॉलॉजिस्टची गरज असते किंवा सायकियाट्रिस्टची गरज असते. तीव्र वर्तन जेव्हा असतं, तेव्हा ते सप्रेस करणं आवश्यक असतं. त्यावेळी सायकियाट्रिस्ट लागतो. आणि जेव्हा ते व्यक्तिमत्वाच्या आधारे थोड्या थोड्या प्रमाणात दिसायला लागतं, त्यावेळी जर हस्तक्षेप सायकॉलॉजिस्टनं केला, तर ते रिव्हर्ट करता येऊ शकतं. आलं लक्षात? तर ही थिअरी बेसिकली मांडणारा हा माणूस होता आणि याच्या आधारे आजचं मानसशास्त्र जे आहे, ते आपण जे प्रॅक्टिकली थिअरी बघतो आहोत, म्हणजे समाजामध्ये सायकॉलॉजिस्ट वेगळा असतो, सायकियाट्रिस्ट वेगळा असतो. सायकॉलॉजिस्टचं काम जेव्हा करायचं बंद होतं, म्हणजे सायकॉलॉजिस्टला रिॲक्शन म्हणजे रिस्पॉन्स मिळणार नाही अशी परिस्थिती येते, त्यावेळी सायकियाट्रिस्टची गरज लागते, असं मॅक्झिमम वेळा होतं. आलं का लक्षात? किंवा सायकियाट्रिस्ट कडून सिम्पटम कमी केली गेली, की मग त्याच्यावर सायकॉलॉजिस्ट काम करू शकतो. नाहीतर एखादा पेशंट समजा कशाचा आहे, दारू सोडलेला पेशंट, विड्रॉल सिम्पटम्स असतात. दारू सोडलेला कधी पेशंट बघितला असाल तर त्याला थरथरणी भरत असते, पूर्ण असे हातपाय थरथरत असतात, किंवा त्याला सायकॉलॉजिक भ्रम असतो. म्हणजे
त्याला काय असतात, जागृतपणी सुद्धा त्याला भास होत असतात. तर त्या भासांचं आता ह्या परिस्थितीमध्ये त्याचं वर्तन हे कसं असणार विचार करा. मग असा पेशंट एखाद्या सायकोलॉजिस्टच्या समोर बसलाय तर तो त्याचं ऐकेल तरी का? दोन शब्द सुद्धा तो माणूस ऐकू शकत नाही अशी त्याची परिस्थिती असते. मग अशा पेशंटला काय करायला पाहिजे? ऍडमिट केलं पाहिजे. डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन ठेवून त्याला पहिल्यांदी सिडेट करून त्याला हळूहळू त्याची जी लक्षणं निर्माण झाली आहेत ती लक्षणं आधी कमी करायला लागतात. मग तो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करू शकतो आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन करायला लागल्यानंतर मग त्याला सायकोलॉजिस्ट कडनं समायोजन केलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं आणि मग त्यातून तो हळूहळू बाहेर पडतो. आणि त्याचे पण टप्पे असतात. म्हणजे ते आता शोध शोध ह्या गोष्टींवर भरपूर झालेले आहेत पुढे. मग क्लिनिकल जे गोष्टी आहेत त्याच्यावर भरपूर शोध झालेत आणि मग प्रत्येकाच्या ट्रीटमेंटच्या SOP म्हणतात त्याला, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, SOPs म्हणजे ठरवलं जातं की बाबा कसं असतं की एखादा दारू पिणारा जर माणूस असेल, त्यानं ठरवलं की मला दारू सोडायची आहे. मग त्याला सगळेजण काय करतात? व्यसनमुक्तीच्या केंद्रात नेऊन ऍडमिट करतात. मग त्याला सुरुवातीला अशी लक्षणं काहीतरी निर्माण होतात, त्याचे हात-पाय थरथरायला लागतात, तो काय खायला बंद करून टाकतो, त्याला भास व्हायला लागतात. मग त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. इंजेक्शन, गोळ्या या पद्धतीनं ट्रीटमेंट केली जाते. 7-8 दिवस गेल्या किंवा काही जण अति असतील तर महिनाभर जातो. ते झाल्यानंतर त्या लक्षणं सगळी कमी होतात. मीनवाईल त्याला अजिबात दारू मिळत नाही अशाच ठिकाणी कोंडूनच ते ट्रीटमेंट चालू असते. ओके. महिनाभर झाल्यानंतर तो थोडा माणसात येतो. मग माणसात आल्यानंतर त्याला सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट कंटिन्यू करायला सांगितली जाते, घरी सोडलं जातं. अलॉंग विथ सम ड्रग्स. ओके. ते झाल्यानंतर 2 महिन्यानंतर पेशंट परत दारू प्यायला जाऊ शकतो. हे आज क्लिनिकली टेस्ट म्हणजे जे म्हणतो आपण ना रिसर्च करणे, हे अशा पेशंटवर रिसर्च केले गेले आणि त्यांच्यातून एक कॉमन मेथडनं काढलं गेलं की काय काय होतं. तर 2 महिन्यानंतर परत त्याला इच्छा होते की दारू प्यावी. मग अशा वेळी परत त्याला टॅकल केलं जातं. जे चांगली सेंटर्स आहेत, जिथे व्यसनमुक्ती केंद्र म्हणून जे असतात ते लोक त्यांचा फॉलोअप घेतात 2 महिन्यानंतर. पेशंट स्वतः येत नाही, पण पेशंटचं रजिस्ट्रेशन असतं, त्या नंबरवर फोन करून त्यांचा फॉलोअप घेणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर परत तो जाऊ, समजा ती 2 महिन्यामध्ये त्याने नाही घेतली तर 6 महिन्यानं परत जाऊ शकतो दारूकडे. 6 महिन्यानं नाही घेतली, वर्षामध्ये व्यवस्थित जातात, काही करत नाही तो, 2 वर्ष अगदी व्यवस्थित राहतो, 2 वर्षानंतर परत दारूकडे जातो. आता ही जी त्याची स्थित्यंतर आहेत होणारी, याचा रिसर्च केला गेलेला आहे आणि त्यातून उपयोजित जे मानसशास्त्र आहे ते घडत गेलेलं आहे. आलं लक्षात? आणि ह्याचा सिद्धांत हा आहे की 2 महिने, 6 महिने, 2 वर्ष हा सिद्धांत आहे. आणि त्याचं उपयोजित काय आहे? 2 महिन्यानं बघा, 6 महिन्यानं बघा, 2 वर्षानं पण बघा. त्या त्यावेळी त्याला हेल्पची गरज आहे आणि त्या त्यावेळी त्याला सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टची गरज लागू शकते. तिथे त्याला सांभाळणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला. तर हे बेसिक जे होतं, हे सगळं मांडणारा जो होता तो अल्बर्ट एलिस होता. आणि याच्या आधारे सैद्धांतिकचा उपयोग करून उपयोजित मध्ये करण्याचं माणसासाठीचं काम हे जोरात सुरू झालं. त्यामुळे हा बेस धरून आजचं मानसशास्त्र सुद्धा या बेसवर आधारित प्रॅक्टिकली चालतं. आलं लक्षात? पुढे आज रोजी जगातले सर्व साहित्य, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचं साहित्य मानसशास्त्रामध्ये वापरलं जातं. अल्बर्ट एलिस जे होते ते सुद्धा जीवशास्त्रज्ञ होते. त्यांना मानसशास्त्राची आवड होती म्हणून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलेली. ते म्हणायचे मानसशास्त्रामध्ये औषधी शेवटची पायरी असली पाहिजे, रुग्णांना काउन्सेलिंग करून बरं करता आलं पाहिजे. म्हणजे अर्ली डायग्नोसिस, व्यक्तिमत्व जसं घडत असतं तेव्हा त्यातले दोष सांभाळून घेतले गेले पाहिजेत आणि ते काउन्सिलरनं काउन्सेलिंग करून ठीक करता येऊ शकतात, यावर त्यांचा भर होता.
आजही मानसशास्त्रामध्ये या गोष्टीवर भर दिला जातो. मुलांची जडणघडण होत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वर्तनानुसार जर लोकांना त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीचं वर्तन सुधारण्यासाठी व्यक्तिमत्वात बदल करावे लागतील आणि ते बदल करणारा जो माणूस असतो त्याला बिहेवियरल थेरपिस्ट असं नाव आहे. जर कोणी सायकोलॉजिस्टच्या वर पुढे काही करणार असेल किंवा तुमची मुलं काही करणार असतील, तर या गोष्टीचा तुम्हाला थोडा अभ्यास असणं आवश्यक आहे. तर लहान मुलांमध्ये काही मुलं बोडके मॅडमना माहिती असणार, की काही मुलं ही विचित्र वागणूक करत असतात. आता कालच माझ्या इथे एक कॅम्प झाला. तिथली एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो, की एक मुलगा अ, विचित्र वागतो म्हणून शिक्षकांनी रेफर केलेला होता. शिक्षकांचं सांगणं होतं, "डॉक्टर तुम्ही याला संदर्भ सेवा दिली पाहिजे. याला तुम्ही काय केलं पाहिजे, तर काहीतरी ट्रीटमेंट दिली पाहिजे." म्हटलं, "का दिली पाहिजे? हा व्यवस्थित असतो." "हो." "खातो, पितो." "हो." "अभ्यास करतो." "हो." मग काय होतं? तर नाही, त्याला एवढा राग येतो प्रचंड एखाद्या वेळी, की तो काहीही करू शकतो. तो पेनानं दुसऱ्याला भोकसतो. तो स्वतःला पण इजा करून घेतो. इतका तो चिडतो. वय वर्ष 7 ते 8 मुलाचं. अशी केस होती. आता सायकॉलॉजिस्ट किती हुशार असतात. हुशार असतात म्हणण्यापेक्षा त्यांचं क्षेत्र आहे ते. जसं तुम्ही योगामध्ये तुम्हाला विचारलं तर तुम्ही चांगलं सांगू शकाल, एम-ए योगा झाला तुम्ही. तसं ते लोकं सायकियाट्रिस्ट जे असतात त्यांनी ते आलेले कॅम्पला. आता आम्ही सुद्धा त्या मुलाला ठीक आहे, मग काहीतरी ह्याच्यात बिहेवियरल प्रॉब्लेम आहे. संदर्भ सेवेला त्याचं नाव घेतलं, त्याला बोलावलं ट्रीटमेंटसाठी. मग सायकियाट्रिस्ट आले, त्यांनी हिस्ट्री घेतली. हिस्ट्री घेताना त्यांनी पहिला प्रश्न विचारला, की "तुझे बाबा तुला आवडतात का?" त्या मुलानं सरळ चक्क सगळ्यांच्या पुढ्यात उत्तर दिलं, "मला अजिबात आवडत नाहीत." मग त्या मॅडमनी आईला बाजूला केलं. त्याला हळू आपल्या कवेत घेतलं. म्हणजे हळू त्याला घोळवून सुरुवात केली. तो बोलायला एकदम पोपटच होता. हे सगळं पुण्यात घडलेली घटना सांगतोय. आणि त्याला एकदा त्यांनी असं म्हणजे छान गोष्टी सांगून, इकडचं-तिकडचं सांगून सगळं हे केलं. आणि मग वडिलांची काय परिस्थिती? तर वडील दारू पिणारे होते. आई सुशिक्षित आहे आणि आई काय करते, तर वडिलांना दारू पिऊ नका. त्याच्यामुळे तुम्हाला असा त्रास होतो. तुम्ही म्हणजे घरात पण सगळं हे होतं. असं ती समजावून त्यांना सारखी सांगत असते. मग चिड होत असते तिची पण. ती त्याला अजिबात आवडत नाही. आईला माझ्या ते त्रास देतात. त्याच्यानंतर त्यांना 2 वेळा ॲडमिट केलं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आणि दोन्ही वेळेला ते बाहेर आल्यानंतर परत दारू पितात. आणि दारू पिल्यानंतर ते नराधमासारखे वागतात. मारतात मुलाला, आईला मारतात. या सगळ्या गोष्टी तो बघतो रोज. आणि त्याच्यामुळे त्याच्या वर्तनामध्ये एक बदल झाला, की त्याला राग येतो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि तो राग व्यक्त करायला त्याला मिळत नाही. मग तो तो राग इतर मुलांवर काढतो, स्वतःवर काढतो. कोणतरी खोटं बोललं, की त्याला राग येतो. कारण का तर वडील दारू पितात आणि खोटं बोलतात. खोटं बोलणाऱ्या माणसाचा त्याला राग येतो. आता ही सगळी त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाले आणि या सोल्युशन काय? तर मग त्यांनी त्याला तिथेच समजावायला सुरुवात केली, की "हे बघ कसं असतं, की तू तर मोठा होत चाललेला आहेस. तू हे सगळं बघतोयस. मग आता तू कधी आयुष्यात दारू पिशील का? अजिबात कधी मी कोणाला हा दारू प्यायला पण देणार नाही आणि मी पण पिणार नाही." मुलाचे विचार बघा 8 वर्षाच्या. आलं का लक्षात? म्हणजे व्यक्तिमत्त्वावर किती गोष्टींचा परिणाम होत असतो, खोल होत असतो आणि मुलांवर होत असतो, हे आपण समजून घेऊ शकतो. मग त्यानंतर त्यांनी त्याला समजावायला सुरुवात केली. सगळं मग परिस्थिती आपल्याला बदलता येते का? त्याची उदाहरणं दिली. म्हणजे हेच समजा उदाहरण तुझ्या शेजारच्या घरामध्ये घडतंय. असंच्या असं शेजारच्या घरामध्ये घडतंय, की त्याचे वडील असेच आहेत, ते हे करत आहेत. मग तू ते काय बदलू शकतोस का? तू त्यांचा कोणी लागतोस का? नाही. मग तुझ्या हातात आहे का त्याला बदलणं? नाही. म्हणजे आपण दुसऱ्या माणसाला बदलू शकतो का? नाही. मग त्या मुलाला लवकर पटलं.
मग शेवटचा प्रश्न त्यांनी त्याला विचारला, ठीक आहे, मग आजपासून तुझ्या वर्तणुकीमध्ये काय बदल होईल? त्या मुलानं काय सांगावं, इतका व्यवस्थित परिणाम त्याला जो गरजेचा होता तो झालेला होता. त्या मुलानं सांगितलं की आजपासून घरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टींकडे मी लक्ष द्यायचं कमी करेन. ते गोष्टी मी लक्ष द्यायचं कमी करेन. आता हे जो एखादं सेन्सिटिव्ह मूल असतं, या मुलामध्ये असे परिणाम आपल्याला दिसले. आता ही जी काउन्सेलिंग झालं, ह्या काउन्सेलिंगला काय म्हणणार? बिहेवियरल थेरपी. वर्तणुकीमध्ये त्याच्या बदल झाला पाहिजे ना. अपेक्षित परिणाम काय आहे? मुलाला प्रॉब्लेम आहे, आलं का लक्षात? मुलाच्या वर्तणुकीमुळे त्या शाळेत प्रॉब्लेम होतोय, आलं लक्षात? तो आधी थांबवला पाहिजे. आणि ते कसं साध्य केलं? तर त्याला काउन्सिलिंग करून त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून त्याची वर्तणूक सुधारली. आता सुधरेल, म्हणजे आता पुढे 1 वर्षानंतर कळेल की तो कसा वागतो आता शाळेत. पण हे प्रॉपरली त्याचं कारण शोधून काढलं आणि त्या कारणानुसार आपण ट्रीटमेंट दिली की होऊ शकतं काउन्सिलिंगनं. म्हणून लहान मुलांचं बालमानसशास्त्र हा सुद्धा एक मोठा महत्वाचा विषय आहे. जेवढे म्हणून क्रिमिनल्स आहेत, जेवढे म्हणून दारुडे, व्यसनाधीन लोक आहेत, त्यांची सगळ्यांची बालपणं ही फार आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि तिथे याची सगळ्याची बीज सापडतात. काउन्सिलर्सचं काम हेच असतं. उपायोजित मानसशास्त्रामध्ये येतं, बरोबर, क्लिनिकल सायकोलॉजी. असो, आपण जरा जास्ती बोलायला सुरुवात केली, आपल्याला वेळ कमी आहे, मी मागेच म्हटलंय. तर बिहेवियरल थेरपी ह्याचा मूळ उद्देश काय आहे? तर लोकांचं वर्तन हे आपल्याला एकतर सुखदायक असतं किंवा दुःखदायक असतं. आणि समाजाला दुःखदायक वर्तनाची जी मुळं आहेत ती शोधून काउन्सिलिंगनं बरी केली जाऊ शकतात. याच्यावर या अल्बर्ट एलिसचा काय होता सिद्धांत बेस होता. आता जनरली आपण कसं बघितलं की उद्दीपक असतो, त्याला जो जीव असतो तो रिस्पॉन्स देतो. याला आपण काय म्हटलं? वर्तन म्हटलं. त्याच्या आधारे वर्तन होत असतं. ह्याला म्हटलं आपण काय, आता ह्यांनी नाव दिलं ABC, मानसशास्त्राचे ABCD. थोडक्यात मानसशास्त्राचे ABC काय आहे? ए आहे. एला काय म्हटलं? तर हॅपनिंग्स इन युअर लाईफ. ए म्हणजे काय? आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या किंवा वाईट घटना कुठल्याही धरा, हॅपनिंग्स. कुठल्या गोष्टी आपल्या सोबत घडतात, घडल्या जात असतात. सगळ्या गोष्टी आपण करत असतो का? नाही, बरोबर आहे ना? समजा आपण चाललोय रस्त्याने, समोरच्याने आपल्याला येऊन ठोकलं, तर मी वाईट केलंय का काही? नाही. परिस्थिती आली माझ्यावर, मी केलेली गोष्ट आहे का ती? नाही. ओके. मग असं हॅपनिंग दॅट काय इन युअर लाईफ, हॅपनिंग इन युअर लाईफ याला आपण काय म्हणू? ए म्हणू. हम्म. दुसरं, ऍक्सेप्टेड ऍटिट्यूड इन युअर लाईफ, तुमच्या जीवनात तुम्ही स्वीकारलेला दृष्टिकोन याला आपण बी म्हणू. बी कसा आहे? तर तुमच्या जीवनात तुम्ही स्वीकारलेला दृष्टिकोन याला आपण बी म्हणू. आणि सी ला काय म्हणू? तर इफेक्ट्स इन युअर लाईफ, म्हणजे तुमच्या जीवनावर त्याचे घडवून येणारे परिणाम. अशा पद्धतीत सूक्ष्मात गेले. SOR जे मॉडेल होतं त्याच्यामध्ये काय होता? जीव होता, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिझम. SOR मॉडेल, बरोबर आहे. स्टिम्युलंट, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स, बरोबर आहे. रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन. हा, रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन. आता जर पहिले दोन बघितले, म्हणजे पहिला आणि शेवटचा बघितला तर इथे सेम आहे बऱ्यापैकी. उद्दीपक हे त्यालाच आपण काय म्हणू? चांगल्या वाईट घटना. तसंच परिणाम याला काय तिथे रिस्पॉन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ए आणि सी हे SOR मॉडेलचे बऱ्यापैकी सारखे आहेत. परंतु मधलं बघा, ज्याला जीव किंवा ऑर्गॅनिझम म्हटलेलं होतं तिथे, त्याच्याऐवजी तुमच्या जीवनात तुम्ही स्वीकारलेला दृष्टिकोन
आता हा दृष्टिकोन असं जेव्हा शब्द येतो त्यालाच दुसऱ्या शब्दात काय म्हणावं लागेल? व्यक्तिमत्व. आता बघा, शाळेत असतं, बऱ्याच वेळाला असं होत असतं की काही शिक्षक हे काहीही झालं तरी चिडतच नाही, शांतच असतात. आणि काही शिक्षकांना मात्र प्रचंड राग येतो. दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा. आलं का लक्षात? मुलं आहेत, ती आरडाओरड करणारच, गोंधळ घालणारच. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवणारा एक शिक्षक असतो आणि दुसरा शिक्षक काय असतो? नाही, असं होऊन नाही चालणार, कडक शिस्तीतच राहिलं पाहिजे, हा त्यानं स्वीकारलेला दृष्टिकोन असतो. आलं का लक्षात? मग हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित दृष्टिकोन तयार झालेला असतो. बरोबर आहे? आणि त्या आधारे ते वर्तन पण करत असतात. बरोबर आहे? म्हणजेच परिणाम मिळत असतात आपल्याला, इफेक्ट्स इन युअर लाईफ. बरोबर आहे? आता हे ABC मॉडेल विसरायचं नाही. कारण का? तर आधुनिक मानसशास्त्राचा हा पायाच आहे. पुढे जास्तीत जास्त लोकांचे म्हणणे असे असते की ए हा सी ला तयार करतो. ए म्हणजे आपण काय बघितलं? हॅपनिंग्स इन युअर लाईफ. आपल्या बरोबर जे काय गोष्टी घडतात त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो, असं आपण जास्तीत जास्त लोक असे म्हणणारे असतात. मानसशास्त्राने सुद्धा हजारो वर्ष हेच मान्य केले आहे. आतापर्यंत म्हणजे अगदी 20व्या शतकापर्यंत लोकांचं म्हणणं असंच होतं की ए हा सी ला तयार करतो. परंतु डॉक्टर एलिस यांनी ही थेअरी अमान्य केली. म्हणजे बघा, इथे क्रांती झाली खरी सांगायची तर. त्यांनी ही थेअरी अमान्य केली आणि त्यांनी REBT ही नवीन पद्धत मांडली. त्यांनी सांगितलं की ए हा सी ला जनरेट करतो, हे जे तुमचं म्हणणं आहे ते चूक आहे. ए हा सी ला तयार करत नाही, तर ए व सी यांच्यामध्ये असणारा जो बी आहे तो सी ला तयार करतो. मी उदाहरण तुम्हाला दिलं. कंडिशन एकच आहे की मुलं वर्गात गोंधळ घालतायत, ओरडतायत, कोणतरी बोलतोय मोठ्यांदा, एकमेकावर ओरडतायत, भांडणं करतायत. दोन्ही शिक्षक समोर उभे आहेत. दोन वेगवेगळ्या वर्गातली घटना. घटना म्हणजे काय? तर परिस्थिती, समोरून जी येणारी परिस्थिती आहे ती चांगल्या किंवा वाईट. ओके, आता ही परिस्थिती वाईट असं आपण गृहीत धरूया की मुलं ओरडतायत, दोन्ही वर्गात ओरडतायत. पण एक शिक्षक आहे तो शांत आहे आणि दुसरा शिक्षक आहे तो चिडलेला आहे. म्हणजे त्यांनी जो दृष्टिकोन स्वीकारलेला आहे त्यामुळे त्यांच्या वर्तनात फरक पडला. परिणाम जो निर्माण झाला, शांत असणे किंवा चिडलेला असणे, हे परिणाम जो निर्माण झाला तो त्यांच्या वैयक्तिक दृष्टिकोनामुळे निर्माण झालेला आहे. यावरून हे त्यानं सिद्ध केलं की परिस्थिती माणसाच्या आयुष्यावर परिणाम घडवत नाही, तर त्या परिस्थितीकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यानुसार परिणाम घडत असतो. म्हणजे ए हा सी ला तयार करत नाही, तर बी हा सी ला तयार करतो. हे त्यांनी या उदाहरणाद्वारे मी सांगितलं तुम्हाला. बी हा सी ला तयार करतो. बी हा तुमच्या जीवनात स्वीकारलेला दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनामुळेच परिणाम घडून येतात. जर आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल तर वाईट घटना घडल्या तरी सुद्धा आपल्याला त्यातूनही चांगला परिणाम मिळवता येऊ शकतो. याला आपल्याकडे काय हे आहे, तर समजा एखाद्याने आपल्यावर दगड फेकायला सुरुवात केली तर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्याला काय म्हणतात? ते दगड घ्या आणि त्याच्यापासून घर बांधा. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आलं का लक्षात? तर हे झालं म्हणजे काय म्हणतात, अतिशयोक्तीचं उदाहरण जरी असलं तरी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा असावा याच्याविषयीचं उदाहरण आहे. किंवा काही माणसं अशी असतात जी संकटात संधी शोधतात. जेवढी मोठी माणसं झालेली तुम्हाला दिसतील, म्हणजे अगदी खेडेगावातून एखादा बिल्डर घ्या,
किंवा एखादा, मी बघितलेली आहे ती सगळी उदाहरणं, अगदी खूप अगदी छोट्या परिस्थितीतून आलेला व्यक्ती असतो, परंतु त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या जडणघडण अशी झालेली असते की सतत आपल्यावर वाईटच गोष्टी येणार आहेत, पण मी त्यातून चांगलं निर्माण करण्यासाठी सामग्री शोधेन, ही त्यांची प्रवृत्तीच झालेली असते. आलं का लक्षात? आणि त्याचा ते सतत वापर करतात आणि मोठे होऊन दाखवतात. आलं का लक्षात? मग ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी मी तुम्हाला काय सांगितली, तर अत्यंत वाईट परिस्थितीतून आलेला, खूप वर गेलेला दिसतो समाजामध्ये, असं मी सांगितलं, बरोबर? मग वाईट परिस्थितीतून आलेला म्हणजे त्याच्यावर येणारी परिस्थिती कायमच वाईट होती लहानपणापासून, पण त्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा पॉझिटिव्ह होता. त्यामुळे त्यानं काय विचार केला, जे माझ्याकडे येतंय वाईट असलं जरी, तरी त्याचा मी वापर चांगल्यासाठी कसा करू शकतो. म्हणजे माझ्यावर लोक दगडच फेकतायत, पण त्यानं विचार केला की दगडानं काय निर्माण होऊ शकतं, घर निर्माण होऊ शकतं. चला, रोज 10 दगड माझ्यावर फेकणाऱ्यांना 15 आले तरी चालतील. आपण हळूहळू घर बांधायला सुरुवात केलं तर थोड्या वर्षात घर बांधून होईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीत जो विचार करतो तो समाजात वरच्या स्थानावर जाऊ शकतो किंवा आपल्या नुसत्या दृष्टिकोनाने परिणामात बदल घडवू शकतो. आलं का लक्षात? तर हे ही सगळी जी थिअरी होती, ही कुठली होती? REBT थिअरी, किंवा मला आवडलेली सर्वात थिअरी, ज्याला आपण काय म्हणणार, बोधात्मक वाद. आता काही थिअरी मधला आपण मागे एकदा एक छोटस बघितलं आणि सोडून दिलेलं होतं, तो म्हणजे मनोविश्लेषणवाद किंवा सिग्मंड फ्राइड. सिग्मंड फ्राइड यांचा मनोविश्लेषणवाद. मॅक्झिमम वेळा आलेला क्वेश्चन हेच आहे. सिग्मंड फ्राइडवर क्वेश्चन हा असतोच असतो. मनोविश्लेषण याला काय म्हणणार? सायको अनालिसिस, म्हणजे मनाचं विश्लेषण करायचं आहे आता. ठीक आहे. आता काल कोणी प्रश्न विचारलेला, होगडे मॅडमनी विचारलेला, बरोबर, बहुतेक आहेत का? हो सर. हो. हा, आता लक्ष द्या. मी याचा आता व्यवस्थित काढून ठेवल्यात नोट्स, तर त्याच्यावरून मी एक्सप्लेन करतोय आता. सिग्मंड फ्राइड आपण बघितलेला, त्याचा पण मानसशास्त्रीय सिद्धांत आजही वापरला जातो. म्हणजे त्याची जी असं म्हणणं होतं, आपण जे आता बघितलं की शेवटचं कोणाचं, अल्बर्ट एलिसचं जे बघितलं की आपल्या जे परिणाम दिसून येत असतात, तो आपला दृष्टिकोनातला फरक असतो. तसं यांचंही म्हणणं होतं की लहानपणापासून जर मनावर विचित्र संस्कार झाले असतील तर मोठेपणी माणसं विचित्र वागतात. आलं का लक्षात? मग त्यानं त्याच्यासाठी बऱ्याच थिअरी, म्हणजे त्यानं त्याचा अभ्यास जो होता तो मांडलेला होता, आणि हा त्याच्याही आधी मांडलेला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे अल्बर्ट एलिसच्या आधीच मांडलेला होता, परंतु त्याला लोकांनी धुडकारलेला होता. आलं का लक्षात? पण तरी सुद्धा त्याची अभ्यास करणं सोडलं नाही. नवीन सायंटिस्ट आले, त्यांनी पाठचं पण बघितलं, यांचं म्हणणं काय होतं त्यावेळी, मग आता ते लागू होतंय का, आपण जितके पुढे अभ्यासात चाललो आहोत तर जुन्यातले एखादी गोष्ट लागू होते का. जसं आपल्याला, आपण आता योगाला बघतो, पण आपण कम्पेअर करून बघतो की सायकोलॉजीनुसार काय कसं सांगितलंय वैज्ञानिक दृष्ट्या, आणि त्याला यौगिक आधार आपण कसा घेतो आहोत. तशा पद्धतीत यांच्या शास्त्रात सुद्धा पाठीमागे जाऊन सिंहावलोकन करून गोष्टी परत काही नवीन शोधता येतात का, त्याचा आधार घेता येतो का, हे बघितलं जातं सतत. हा, एक पॉइंट राहिला याच्यामध्ये. जर तुम्ही आता डॉक्टर अल्बर्ट एलिसचा विषय बघितला, तर आपल्याकडे परिस्थिती कशी निर्माण होते म्हणून सांगितली. आपल्या शास्त्रानुसार, योगशास्त्रानुसार परिस्थिती निर्माण कशी होते, परिस्थितीला जबाबदार काय आहे. योगशास्त्रानुसार, मी आता परिस्थिती माझ्या समोर आहे, बरोबर आहे, तुमच्याही समोर काय असेल ती परिस्थिती आहे, वाईट आहे किंवा चांगली आहे.
मग ही आपल्याला येतेच कशी, याचा सिद्धांत आपलं शास्त्र मांडतं. यौगिक शास्त्र कसा मांडतं? संस्कार सर. संस्कार. ओके, एक झालं. मला काय वाटतं? बरं, हिंट देतो तुम्हाला. जाती, आयु चित्तात आणि भोग. जाती, आयु आणि भोग. कर्माशय. हा, कर्माशयाचा साठा, पूर्वजन्माचे कर्म, त्याच्यामुळे आजची परिस्थिती निर्माण होते. कर्माशयामुळे आपल्याला काय निर्माण मिळतं? जाती, आयु आणि भोग. भोग म्हणजे काय? वाटायला हा जन्मात येणारं भोग भोगणं. येणारे. हा, वाट्याला येणारं भोगणं. भोगणं म्हणजे काय? परिस्थिती, समोर येणारी परिस्थिती. एखाद्या दिवशी अचानक उठलात तुम्ही आणि तुम्हाला एक लेटर आलेलं आहे की तुमची काल काढलेली लॉटरी लागलेली आहे आणि तुम्हाला 5 करोड रुपये लागलेले आहेत, तुम्ही अमुक ठिकाणी येऊन घेऊन जा. आनंद झाला, म्हणजे तुमच्या वाट्याला भोग चांगले आले, परिस्थिती चांगली आली. आणि एखाद्या दिवशी असं आलं की एक व्यक्ती आला, तो घेऊन आला, ही कोर्टाची समन्स आहे आणि तुम्ही दुसऱ्या जमिनीवर अधिग्रहण करून तुमचं मालमत्ता आहे आणि तुम्हाला कोर्टात सादर करायचं आहे. दुःख झालं, परिस्थिती आली. लक्षात घ्या, ही आपण निर्माण केलेली आहे का? नाही, ते वाट्याला आलेले भोग आहेत. म्हणजे ते आपल्याला कर्मसिद्धांतानुसार योगशास्त्रात सांगितलेलं आहे की भोग कसे उत्पन्न होतात. तर भोगाला कर्मसिद्धांत हा आपल्याकडे सांगून ठेवलेला आहे. पण इथे तसं मानलेलं नाही, हे मानत नाही. अलग लक्षात. चला पुढे. आपलं शास्त्र कसं मोठं आहे याचं हे सांगायचं झालं तर यांनी काय केलं? वर्तन सुधारण्याचा प्रयत्न केला. पण वर्तन सुधारणे म्हणजे काय? चांगलं किंवा वाईट काही नसतं. अलग लक्षात. चांगलं किंवा वाईट काही नसतं. ज्या गोष्टीमुळे 70% लोकांना त्रास होतो किंवा 51% लोकांना जर त्रास होत असेल तर 49% लोक वाईट आहेत. अलग लक्षात. आणि आपल्या शास्त्रानुसार कसं सांगितलं? जर तुमच्यावर भोग जास्ती येत असतील, जर तुम्हाला वाईट परिस्थिती खूप सामना करावा लागत असेल आणि तरीही तुम्ही जर ईश्वराधीन आहात, तरीही तुम्ही योग मार्गावर चालत आहात. जेवढे म्हणून संत झाले, जेवढे ते काय महालात राहणारे होते का? आरण्यक लिहिली गेली. वानप्रस्थाश्रमात लोकांना गोष्टी साध्य झाल्या. संन्यासाश्रम झालाय, ज्याच्यामध्ये शरीर हा महत्वाचं मानलेलंच नाही, अशी आपली संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये कष्ट याला तप अशा स्वरूपात बघितलं जातं. आलं लक्षात? तर या परिस्थितीमुळे आपल्याला काय होतं? वैराग्य निर्माण होऊ शकतं. आणि वैराग्य ही कृपा मानलेली आहे आपल्याकडे ईश्वराची. आलं का? एखाद्या माणसाला वैराग्य निर्माण झालं तर ती ईश्वराची कृपा आहे, कारण तो आध्यात्मिक गोष्टींमध्ये एक पायरी वर चढलेला आहे असं आपण मानतो. आणि अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, बरोबर आहे. त्यामुळे वृत्ती निरोध हा त्यानं शक्य होतो आणि त्यानं हे जन्मजन्मांतरीचं जे चक्र आहे ते कर्मसिद्धांत नष्ट करून आपल्याला नष्ट करता येतं, इथपर्यंत व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि जर समजा एखाद्यावर वाईट परिस्थिती आली तर त्यानं वागायचं कसं आहे? यम आणि नियम याच्या बंधनात राहूनच त्यानं वागायचं आहे. मग भलेही त्याला चांगली परिस्थिती येऊ किंवा वाईट परिस्थिती येऊ. आलं का लक्षात? चांगल्या परिस्थितीतला माणूस सुद्धा यम आणि नियमानं वागणार. का वागणार? तर त्याला कर्मबंधनाचं भीती पण घातलेली आहे. जर तुम्ही यम नियमाचं पालन नाही केलं, पुनर्जन्म होणार आहे आणि चांगल्या कर्माचं फळ पुण्य म्हणून भोगावं लागणार आहे आणि वाईट कर्माचं फळ दुःख म्हणून भोगावं लागणार आहे. पाप म्हणून दुःख भोगावं लागणार आहे. आलं का लक्षात? असं सांगितलं. यामुळे समजा आपण अगदी विचार केला की सामाजिक जडणघडण कशी होत असेल जर हे सर्वांनी फॉलो केलं, तर एक माणूस दुसऱ्याला त्रास देईल का? यमनियमाचा फॉलो करणारा माणूस देणार नाही. म्हणजेच
सामाजिक जडणघडणीचा विचार केला नव्हता का केला गेला होता? अलग अलग लक्षात. नियम जे आहेत ते स्वतःसाठी आहेत आणि यम आहेत ते सामाजिक बंधनं पाळण्यासाठी आहे. बरोबर आहे. मग या अनुषंगाने समाजात एकाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही या दृष्टीनं सुद्धा विचार केला गेलेला आहे आणि स्वतःचं मानसिक आरोग्य जडणघडण कशी चांगली राहील याच्यासाठी सुद्धा नियम घालून दिलेले आहे. हे आपलं शास्त्र आहे. आणि असं नुसतं नाही तर त्यानं आयुष्यभरासाठी जो दिनक्रम त्याचा म्हणजे त्याचं हे कसं असलं पाहिजे वर्तणूक याच्यासाठी सुद्धा विचार करून हे शास्त्र बनवलं गेलेलं आहे. चला पुढे. मनोविश्लेषणवाद कोणाचा आहे? सिग्मंड फ्राईडचा. फ्राईड हे जरी आपण तोंडी म्हणत असलो तरी नक्की त्याचा शब्द कसा आहे? FREUD, फ्रीऊड. लिहिताना तसंच लिहायचं, नाहीतर मग काय मराठीत लिहा फ्राईड. फ्राईड पापड. बरोबर. ठीक आहे. पण आपल्याला आपण थोडं वाचन सर केल्यानंतर ह्या गोष्टी. फ्रॉइड असं म्हटलंय. फ्रॉइड म्हणजे फ्रॉवर पुन्हा अर्ध चंद्र काढलाय त्यांनी. हो फ्रॉइड. हो हो. आणि काही पुस्तकात बघितलं ना मराठीच्या तर चक्क हा. फ्राईड असं म्हटलेलं आहे. हिंदीत पण म्हटलंय. हिंदीतल्या पुस्तकात पण आहे. असं काय त्याला काय प्रश्न नाही. आपण नावावरून फरक काय पडणार आहे? काय नाही. त्याचा सिद्धांत महत्वाचा आहे. बरोबर आहे. असो. आता मनोविश्लेषणवाद. आता मनोविश्लेषणवादावर जर प्रश्न आला तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, मनोविश्लेषणवादाला 5 पैलू आहेत. अजिबात 5ही पैलू लिहिले जर नाहीत तर मनोविश्लेषणवाद पूर्ण होणार नाही. आता त्याच्या डिटेलमध्ये जाणं, प्रत्येक पैलूच्या डिटेलमध्ये जाणं हे आवश्यक आहे. पण सुरुवातीलाच मी आधी ना तुम्हाला ग्लिम्स म्हणजे पहिलं हेच देऊन टाकतो की 5 पैलू काय आहेत ते लिहूनच घ्या सरळ. पहिलं आहे मनाच्या अवस्था. त्याच्यात काय काय आहेत? जागृत मन, कॉन्शियस काय माइंड. पहिलं काय म्हणलं? मनाच्या अवस्था. पहिलं आहे जागृत मन, दुसरं सुप्त मन, तिसरं अबोध मन. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. ओके. पहिला पैलू झाला. दुसरा पैलू, व्यक्तिमत्वाचे भाग किंवा पार्ट्स ऑफ पर्सनॅलिटी. यामध्ये काय आहे? इदम, अहम आणि परमहम. इदम, परत सांगा सर. अहम, व्यक्तिमत्वाचे भाग, पार्ट्स ऑफ पर्सनॅलिटी. इदम, अहम आणि परमहम. यालाच काय म्हटलंय? ईडी, इगो आणि सुपर इगो. झालं लिहून? तिसरा पैलू, अहम संरक्षण यंत्रणा, इगो डिफेन्स मेकॅनिझम. यामध्ये 8 गोष्टी येतात. कशामध्ये? अहम संरक्षण यंत्रणेच्या 8 गोष्टी आहेत. एक आहे कल्पनारती किंवा फॅन्टसी. दुसरं आहे प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन. तिसरं आहे विस्थापन किंवा सबस्टिट्यूशन. विस्थापन किंवा सबस्टिट्यूशन. चौथं काय आहे? उदात्तीकरण किंवा सबलिमेशन. पाचवं काय आहे? प्रतिक्रिया घडण किंवा रिॲक्शन डिझाइन. सहावं आहे तादात्मीकरण, आयडेंटिफिकेशन. सातवं आहे नाकारणे किंवा डिनायल. आठवं आहे दमन.
किंवा सप्रेशन. हे किती झाले? 3 पैलू झाले, बरोबर. आता चौथा पैलू, विकासाच्या मनोलैंगिक अवस्था. या परत 5 आहेत. पहिली आहे मौखिक अवस्था, ओरल स्टेज. दुसरी आहे गुदावस्था किंवा एनल स्टेज. तिसरी आहे शिश्न अवस्था. आणि चौथी सुप्त अवस्था. आणि पाचवी आहे लिंगनिष्ठ अवस्था. पाचवा पैलू आहे उपचार तंत्र. यात परत 3 तंत्र आहे. कुठली आहेत? मुक्त सहचर्य, फ्री असोसिएशन. स्वप्न मीमांसा, ड्रीम एनालिसिस. आणि तिसरं आहे भावविरेचन. कॅथॅरसिस असं म्हणतात त्याला. CATHARSIS, कॅथॅरसिस. आता हा जो सिग्मंड फ्राइड होता तो ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा होता, म्हणजे ऑस्ट्रेलियन नागरिक होता. आणि ते मानसशास्त्रज्ञ होते स्वतः. अबोध अवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांनी मानसशास्त्राचा विचार केला. म्हणजे मनाची फक्त अबोध अवस्थेवर त्यांनी काम केलं. अबोध म्हणजेच काय? लिहून घेतलेत ना? काय अबोध म्हणजे? अनकॉन्शियस माइंड. हा, ज्याच्यावर आपली कुठलीही हे नसतं, काय कुठलंही नियंत्रण नियंत्रण नसतं. आपण मागे एकदा बघितलंय व्याख्यामध्ये. तर या दृष्टिकोनातून त्यांनी मानसशास्त्राचा विचार केला. म्हणजे आपण एखादी गोष्ट ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून पण करत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही गाडी चालवताय, समोरून गाडी आली तर तुम्ही ब्रेक लावता. यावेळी तुम्ही कुठला विचार आणखी केलेला असतो का? नाही, गाडी आली आता मला ब्रेक लावायचा आहे, असं काय नसतं. ऑटोमॅटिक ती क्रिया आपल्याकडून होत असते, सहज होणारी क्रिया असते. परंतु जेव्हा एखाद्या वर्तनामध्ये फरक पडत असतो तेव्हा तो त्याचा दृष्टिकोन बदलण्याची तयारी असलेलं व्यक्तिमत्व घडलेलं असतं आणि त्यातून होणारा परिणाम आपल्याला दिसत असतो, वर्तन म्हणजे. बरोबर आहे? मग ते डीप मानसशास्त्र म्हणजे डीप अवस्थेमध्ये, मनाच्या डीप कप्प्यामध्ये, खोलवर कप्प्यामध्ये गेलेल्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टींवर आपलं नियंत्रण असत नाही. आपण स्वाभाविकरित्या त्या गोष्टी करत असतो. त्याला दिला जाणारा रिस्पॉन्स हा त्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतून, खोलवर झालेल्या परिणामातून घडलेला असतो. त्याला म्हटलेलं आहे अबोध मन, अनकॉन्शियस माइंड. आता इथे त्यांनी सायकोलॉजी म्हणजे विचार कसा केला, तर सायकी म्हणजे अबोध मन आणि लॉगस म्हणजे शास्त्र. सायकी म्हणजे अबोध मन, एवढंच लक्षात ठेवायचं फ्राइडच्या मते. मानवी वर्तनाच्या मुळाशी सुप्त आणि अबोध प्रेरणा असतात, हे त्यांनी सांगितलं. म्हणजेच आता बी वर काम चालू आहे बघा. ABC मगाशी जे बघितलं त्यातल्या बी वर सगळ्यांनी काम केलंय. प्रत्येकानं त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक मानले. सुप्त आणि अबोध प्रेरणा असतात हे त्यांनी सांगितलं. या अबोध प्रेरणांचं प्रतिबिंब मनुष्याच्या दैनंदिन वर्तनामध्ये दिसत असतं. सिंपल आहे एकदम. मनुष्याच्या सुप्त आणि अबोध मनामध्ये काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या केव्हा वर येतील हे सांगता येत नाही. आपल्याकडे सुद्धा योगशास्त्रात असं एक हे आहे, सूत्र आहे, असं आपण घेऊया ते नंतर. पण मनामध्ये, मनाच्या सुप्त आणि अबोध मनामध्ये काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या केव्हा वर येतील हे सांगता येत नाही. आणि त्यानुसार
माणसाचं वर्तन हे घडत असतं. त्यातूनच मनुष्याच्या वर्तनाचा मनोविश्लेषणवाद सिग्मंड फ्राइड यांनी मानला. ओके. मनाच्या अवस्था, आता एक एक अवस्था घेऊया. मनाच्या किती अवस्था सांगितल्यात? 3 सांगितल्या. जागृत 3 मन, अवस्था आहेत. जागृत मन, सुप्त अबोध मन मन. आणि अबोध मन. बरोबर. त्यातली पहिली जागृत अवस्था किंवा जागृत मन म्हणजे काय? जागृत मन ही संकल्पना काय सांगते बघा. जागृत अवस्थेत माणसाच्या बरोबर असणारे जे मन असते ते म्हणजे जागृत मन, कॉन्शियस माइंड. हे मन दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोगी पडत असते. दैनंदिन जीवनात नेहमी आपण करत असतो. या मनाचा सहभाग नसता किंवा हे मन आपल्या बरोबर नसते तर दैनंदिन व्यवहार करणे अशक्य झाले असते. दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं याचं मार्गदर्शन या जागृत मनामुळे आपल्याला मिळत असते. हे जागृत मन सुद्धा 3 टप्प्यावर मध्ये काम करते. याचे परत 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा माहिती गोळा करणे, दुसरा टप्पा माहितीचे विश्लेषण करणे आणि तिसरा माहितीवर निर्णय घेणे. पहिला टप्पा माहिती गोळा करणे किंवा कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. जागृत मन या टप्प्यावर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या साहाय्याने माहिती गोळा करते आणि अनावश्यक माहिती नष्ट करण्याचं काम सुद्धा करते. जसं आपण फोन मधली नको असलेली माहिती डिलीट करतो तसं आपल्याला नको असलेली माहिती डिलीट करण्याची आपल्या मेंदूमध्ये सोय आहे. उदाहरणार्थ लहानपणी ठराविक दिवशी कोणती भाजी खाल्ली हे वगैरे आपण लक्षात ठेवतो. गोष्टी आपल्याला हितकर आहेत अशा. किंवा असं आपण विचार करतो का की 8 दिवसापूर्वी शनिवारी तुमच्या घरात कुठली भाजी शिजली होती? कोणीही सांगा बघूया. नाही ठेवली. अनावश्यक माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे जी अनावश्यक माहिती आहे ती आपल्याला डिलीट करण्याची आपल्याकडे सोय आहे. आता ही जर माहिती मनाने नष्ट केली नसती तर आपल्याला डोक्यामध्ये काय झालं असतं? मेंदूचा आकार शरीरापेक्षा खूपच मोठा झाला असता. बरोबर आहे ना? खूप माहिती स्टोअर करावी लागली असती. तर माहितीचे विश्लेषण. मानसशास्त्रामध्ये स्मरण हे तेवढंच विस्मरण महत्वाचं आहे. हा, त्या विस्मरण ही गोष्टी आवश्यक आपण गोष्ट अधिक आहे. नाही, कळत नाही तुमचं बोलणं, कधी मध्ये कट होतं. म्हणजे जेवढं आपल्यासाठी स्मरण आवश्यक आहे तेवढंच विस्मरणही आवश्यक आहे. कारण मानसशास्त्रामध्ये हो. विस्मरण ही कल्पना एबिंग हॉस यांनी मांडलेली आहे सर. हा, विशिष्ट मानलेली आहे. काही लोक अति स्मरण ठेवणारे असतात, ते मानसिक आजारी होतात. त्यांना ट्रीटमेंटची गरज असते अशा लोकांना. आणि ह्याच्यावर भरपूर संशोधन म्हणजे IQ, EQ या गोष्टींमध्ये भरपूर संशोधन झालेलं आहे. त्यानुसार परत त्यांच्या ब्रँचेस होतात. म्हणजे तुम्हाला काही लोक असे मिळतात की ज्यांच्यामध्ये विसरण्याची क्रिया होत नाहीये. ती करावी, घडवून आणावी लागते. त्याच्यासाठी मेडिसिन वापरावी लागते. आपल्याला काय बघायचं आहे? सिग्मंड फ्राइड. सिग्मंड फ्राइडच्या मतानुसार कसं, तर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन आणि डिलिशन ऑफ इन्फॉर्मेशन या दोन्ही गोष्टीही पहिलं आपण हे बघितली. काय? टप्पा. दुसरं माहितीचे विश्लेषण. गोळा केलेली माहिती कोणत्या प्रकारची आहे, आपल्याला आवश्यक आहे की नाही आहे, चांगली आहे की वाईट आहे, उपयुक्त आहे की अनुपयुक्त आहे, याचं विश्लेषण केलं जातं. म्हणजे समजा आता तुम्ही क्लासला इथे बसलाय. असंच तुम्हाला एका दिवशी कुठल्या तरी क्लासला, इंजिनिअरिंगच्या क्लासला बसावं लागलं. परिस्थितीच अशी आली की बसायला पाहिजे. नवरा इंजिनियर आहे समजा. मग कुठेतरी सेमिनार आहे आणि त्या सेमिनारला तुम्ही जाऊन उपस्थित राहिलाय. बसावं तर लागतं का? तर पुढे सेमिनार नंतर जेवण मिळणार आहे. घराकडे की जेवण केलेलं नाहीये. आलं का लक्षात? बसायला लागलं.
पण मग ती माहिती तुम्ही स्टोअर करणार आहात का? उपयुक्त माहिती नाही तुमच्यासाठी, पण तुमच्या नवऱ्यासाठी ती फार उपयुक्त असू शकते, कारण तो इंजिनियर आहे. आलं का लक्षात? अशा पद्धतीत आपल्याला विश्लेषण करण्याची कपॅसिटी आहे प्रत्येकाला. काय उपयुक्त आहे, काय अनुपयुक्त आहे, आपण बघू शकतो. चांगली आहे, वाईट आहे, याचे निर्णय पण आपण विश्लेषणाद्वारे घेत असतो आणि त्यानुसार माहिती साठवायची की नाही हे ठरवत असतो. आलं लक्षात? पण हे सगळं जागृत मनामध्येच होतंय. दैनंदिन व्यवहारामध्ये या गोष्टी आपण करत असतो, सतत करत असतो. जेव्हा जेव्हा आपण जागृत असतो, म्हणजे झोपलेले नसतो, तेव्हा तेव्हा आपण ही गोष्ट सतत करत असतो. माहितीवर निर्णय घेणे, म्हणजे या माहितीचं काय करायचं, याच्यावर आपण निर्णय घेत असतो. उदाहरणार्थ, आता आपण हे मानसशास्त्र शिकतोय, तर बोडके मॅडम त्याचा वापर त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर करू शकतील, शिक्षक आहेत म्हटल्यावर. बरोबर आहे? तुम्ही आता दळी मॅडम ज्या आहेत त्यांच्या क्लासमध्येच्या मानसशास्त्राच्या शिक्षण, म्हणजे ते जे लोक आहेत जे तुमच्याकडे क्लासला येतात त्यांच्या मानसशास्त्र काय आहे याच्यावर वापर करू शकतील. म्हणजेच आपण आपल्याला पाहिजे त्यानुसार त्याचं ग्रहण करत असतो. माहिती जरी मिळाली तरी वेगवेगळ्या पद्धतीनं घ्यायला त्याचा आणि उपयोजित करण्यासाठी वापर केला जाऊ शकत असतो. या माहितीचे विश्लेषण झाल्यावर काय करायचं किंवा काय नाही करायचं, डूज अँड डोंट्स, याचा निर्णय जागृत मन घेत असतं. अशा प्रकारे जागृत मन काम करत असतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व षड्रिपू या जागृत मनामध्येच असतात. हा मनाचा सर्वात वरचा थर आहे. सर्वात वरचा थर आहे. चला आता त्याच्या खालचाच स्तर बघूया. कुठला आहे? सुप्त मन. याच्या खालचा जो दुसरा स्तर आहे त्याला सुप्त मन किंवा सबकॉन्शियस माइंड असे म्हणतात. जागृत मनाच्या खालच्या पातळीवर हे दडलेले विचार असतात. ही दोन्ही मने एकमेकांना सहाय्यक आणि पूरक काम करत असतात. सुप्त मन आणि जागृत मन हे एकमेकाशी संलग्न असतात. कशी असतात ते येणार आहे पुढे. सुप्त मनामध्ये वर्षानुवर्षाची माहिती साठवलेली असते. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा की आपल्याला आंबा समोर आणून ठेवला तर तुम्हाला कळतं की नाही की हा आंबाच आहे. मग कसं होतं? कळतं म्हणजे कसं होतं? तर सुप्त मनामध्ये आधी बघितलेल्या आंब्याचं चित्र, त्याचं रस, रूप, गंध सगळं, म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्य त्याची सगळी ही साठवलेली आहेत आधी. लहानपणापासून तुम्ही आंबा बघत आलाय, बरोबर आहे? मग तो आंबा जेव्हा पहिल्यांदा, आता समज तुमच्या समोर मी असा हातात आंबा धरला तर तुम्हाला बघितल्या बघितल्या कळतं की हा आंबा आहे. पण याच्यामध्ये प्रोसिजर काय आहे? तर जागृत मनानं सुरुवातीला घेतलं डोळ्यांकडून काय? हे चित्र. त्या चित्राचा मिलाप केला गेला पहिल्या माहितीच्या बरोबर. त्याचं सिंक्रोनायझेशन झालं की आधी माहितीत कुठे असं असं चित्र कुठे साठवलेलं आहे का? लगेच उत्तर मिळालं, होय, याला आंबा असं म्हणतात. मग त्या जागृत मनानं त्याचा स्वीकार पण केला की सुप्त मनाने सांगितलेलं आहे, वर्षानुवर्षाचा अनुभव असलेलं सुप्त मन आहे, त्याचं आपल्याला मानलं पाहिजे. आलं लक्षात? सुप्त मन आणि जागृत मनातला हा फरक आहे. वर्षानुवर्षाचं जे संस्कार असतात ते तिथे साठवलेले असतात. पुढे एकमेकांना ही सहाय्यक आणि पूरक असतात. सुप्त मनामध्ये वर्षानुवर्षाची माहिती साठवलेली असते. यासोबतच खूप सारे वेडेवाकडे विचारही साठवलेले असतात. आता हे सिगमंडचं प्रॉपर मन आहे, म्हणजे हे सिगमंडचं प्रॉपर थिअरी आहे. सिगमंडचं असं म्हणणं होतं की सुप्त मनामध्ये वेडेवाकडे विचार सुद्धा साठवलेले असतात. त्याचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत आहे आणि तो मानसशास्त्रावरचा सिद्धांत आहे. मग त्याला पुढे जाऊन लोकांमध्ये वर्तनामध्ये होणारे वाईट बिघाड याचं उत्तर द्यायची आहे आणि त्यानं सुप्त मनाला आधार मानलेला आहे. अबोध मनाला पण आधार मानलेला आहे. वर्तनातल्या बदलांची कारणं त्यानं दिलेली आहेत आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी त्यानं इथे आधीच
सुप्त मनाच्या गोष्टी सांगत असताना सांगून ठेवल्या की यासोबतच खूप सारे वेडेवाकडे विचारही सुप्त मनात असतात. जागृत मन या सुप्त मनावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. पाहिजे तेव्हा माहिती सुप्त मनातून काढण्याचं काम कोण करतं? जागृत मन करतं. गरज असेल तशी वापरत असतं सुप्त मनाचा पुढे. त्यामुळे समाजामध्ये आपण शिष्टतापूर्वक वागतो. आता समजा आपल्याला लहानपणापासून कपडे घाला असं शिकवलंच नसतं. वर्षानुवर्ष सुप्त मनावर जर आपण संस्कारच केले नसते तर आज ही परिस्थिती आपण व्यवस्थित बसलो आहोत एकमेकासमोर असती का? नाही. बरोबर आहे. म्हणजेच वर्षानुवर्ष सुप्त मनावर जे संस्कार होतात ते आपल्याला समाजामध्ये शिष्टतापूर्वक वागायला शिकवतात. वेडवाकडं वर्तन घडवत नाही आपल्याकडनं. आलं लक्षात? पुढे सामाजिक सभ्यता पाळली जाते सुप्त मनामुळे. आणि ह्याच्यावर नियंत्रण ठेवणारं कोण मन आहे? जागृत मन आहे. मग जागृत मनामध्ये सतत ही भावना असते की सुप्त मनामध्ये जे गोष्टी दडलेल्या आहेत त्याचा आपण आधारभूत वापर केला पाहिजे आणि त्यातून आपलं वर्तनामध्ये प्रेषण केलं पाहिजे. त्यातून आपलं वर्तन दाखवलं पाहिजे समाजामध्ये. याची आपल्याला सतत चाड असते. आणि म्हणून आपण व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून इथे बसलेलो आहोत. आलं का लक्षात? जर सुप्त मन नसतं तर असे आपण नसतो. आलं का लक्षात? चला, एखादा ज्ञान किंवा कौशल्य सुप्त मनामध्ये गेलं की आपण ते कधीही विसरत नाही. उदाहरणार्थ सायकल चालवणे, पोहायला शिकणे. एकदा शिकलं की आपण कधीही विसरत नाही. या ज्या क्रिया आहेत त्या काय काय होतात? सुप्त मनामध्ये जाऊन बसतात. आपलं ज्ञान जेव्हा जागृत मनात असतं तेव्हा ते अवघड वाटतं, पण एकदा का ते सुप्त मनात गेलं की त्याचं रूपांतर कौशल्यात होतं. त्याला स्किल डेव्हलपमेंट असं नाव दिलं गेलं आहे. आता समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादा वर्कर काम करतोय. तो वर्षानुवर्ष काम करत असतो. त्याच्याकडून ते काम समजा एक टास्क आहे की आपलं समजा गाडीचं चाक बदलायचं आहे. कधी कोणाला अनुभव असेल तर बघा, गाडी रस्त्यात पंक्चर झाली आणि आपल्याला पुढे जायचं आहे. गाडीचं पंक्चर काढायचं आहे. ते पंक्चर काढावं 100% आपल्याला लागतं. आपल्यावर परिस्थिती आली म्हटल्यानंतर गाडीत तेवढे पाने बिने दिलेले असतात. ते चाक खोलायचं, दुसरं चाक काढायचं आणि लावायचं. अनुभव कोणी घेतला असेल, बरोबर आहे. मग ते काम आपल्याला करायला अर्धा तास लागतो. पण तुम्ही तेच गाडी नेऊन उभी करा कुठे? गॅरेजमध्ये. तो गॅरेजचा जो माणूस असतो तो इतका फास्ट काम करतो, 5 ते 10 मिनिटात ते चाक रिप्लेस करून मोकळा पण होतो. पंक्चर काढून पण मोकळा होतो. हे स्किल डेव्हलपमेंट आहे. म्हणजे कशा पद्धतीत काम करायचं हे प्रत्येक स्किल आपण आपल्याकडे डेव्हलप करू शकतो आणि हे सुप्त मनात असतं. स्किल डेव्हलप होतं ते सुप्त मनात होत असतं. कारण वर्षानुवर्षे असं आपण म्हटलंच आहे. बरोबर? म्हणजे सवयीनं सुप्त मनावर आपण परिणाम घडवत असतो. आता इथे तसंच आपण आपल्या शास्त्रानुसार विचार केला तरी सुद्धा अनादि अनंत काळापासून असलेल्या काय तेच सर तर कर्माशयाचा साठा. हा साठा होत असतो आणि मनुष्य काय होत असतो? परत परत आपल्या ह्याच्यात येत असतो. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. योगामध्ये पण मनाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आणि सुप्त, मगाशी जे मी तुरीय, विचारलं विषुप्ती वगैरे हे येतात. सांगितलेलं आणि परत कसं हो. सांगितलं मगाशच्या ह्याच्यात बघा इथे एकदा की माणसाचं वर्तनाच्या विषयी मगाशी थोडंसं बोललो होतो की वेळोवेळी जेव्हा परिस्थिती घडते त्यानुसार माणसामध्ये ते संस्कार हे वर येत असतात असं त्यांनी सांगितलं मगाशी.
मग हे सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित तसंच्या तसं सांगितलेलं आहे. कसं सांगितलंय तर आपल्याकडे ज्या वृत्ती निर्माण होतात त्याच्यामध्ये प्रसुप्त तनू विच्छिन्नोदाहरणा सांगितलं की नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी सिद्धांत कसा मांडला की जरी 2000 वर्ष जुना जन्म जो होता तो माणसाचा असेल, मधले सगळे समजा कुत्र्या मांजराचे कुठल्या तरी योनीतले झाले आणि हा जो जन्म आहे तो माणसाचा मिळाला, तर अशा वेळी कुठले संस्कार जागृत होतात तर मनुष्य जन्माचेच संस्कार जागृत होतात. जरी मधले कुठलेही जन्म झालेले असतील तरी ते जे असतात ते कुठे राहतात, ते जे संस्कार असतात ते प्रसुप्त अवस्थेत असतात आणि मनुष्य जन्माचे जे संस्कार असतात ते उदार होतात आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्याला काय मिळते, जुनी स्मृती मिळते. कशाच्या स्वरूपात, संस्काराच्या स्वरूपात. असं वर्णन आपल्याही शास्त्रामध्ये आलेलं आहे. चला पुढे जाऊया. पोहणे, काय दुचाकी चालवायला शिकणे, पोहणे हे आपलं स्किल डेव्हलपमेंट असं आपण त्याला म्हटलं. आता जर आपण सुप्त मनाचा जर विचार केला तर योगाचा आहे ते आपल्याला संबंध कसा लावायचा हे आपण बघितलं. मग योगामध्ये आपण जे काही अभ्यास वैराग्य सांगितलं त्यातला अभ्यास किती महत्वाचा आहे बघा. अभ्यास म्हणजे काय सांगितलंय आपल्याकडे, वारंवार करण्याची गोष्ट. बरोबर आहे. वारंवार केल्यामुळे काय होणार, सुप्त मनावर परिणाम होणार आणि ते संस्कार कसे असावेत हे पण आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणजे पूर्णतः मानस चिकित्सा आहे योगशास्त्र ही. अभ्यास कसा करायचा, कुठल्या गोष्टींचा करायचा आणि निरंतर करायचा या सर्व गोष्टी तिथे सांगून ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने आपलं शास्त्र हे चिकित्सात्मक शास्त्र सुद्धा म्हणता येईल. असो, योगामध्ये जी तंत्र आहेत किंवा योगामध्ये शिकवलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान अभ्यासाने सुप्त मनामध्ये टाकता येतं आणि तो असा जो विद्यार्थी तयार होणार आहे तो कसा असेल तर ज्ञानानं परिपूर्ण किंवा कधीच न विसरणारा किंवा वर्तन सुद्धा त्याचं कसं असेल, एकदम प्रॉपर असेल सगळ्या गोष्टी. अशा पद्धतीत आपण योगामध्ये सुद्धा हे गोष्ट समजू शकतो. अजून एक उदाहरण की टंकलेखन करणारी व्यक्ती किंवा टायपिंग करणारी व्यक्ती बघितली तर आपण कसं टाईप करतो, ए आला की नाही बघतो, बी आला की नाही बघतो, खाली टाईप करतो, वर बघतो परत. बरोबर आहे. पण जो प्रॉपर टाईप करणारा व्यक्ती कसा टायपिस्ट असतो तो हात एकदा कीबोर्डवर त्यानं जमवले की फक्त वरच बघत राहतो. बोटं खाली हलत असतात, त्याला वरच बघितलेलं असतं, कधी बोटाकडे तो बघत नाही. म्हणजे एवढं त्याचं सुप्त मनामध्ये स्किल डेव्हलप होतं. टायपिंग आपण पण करू शकतो आणि टायपिस्ट पण करू शकतो, पण दोघात फरक आहे. स्किल त्याचं डेव्हलप झालंय, आपलं अंडर डेव्हलप्ड आहे. आलं लक्षात. पुढे फ्रॉइड म्हणतात या सुप्त मनात अनेक प्रेरणा पण दडलेल्या असतात. प्रेरणालाच आपल्याकडे शब्द काय आहे, स्मृतीजनित संस्कार. त्यातूनच काय निर्माण होतात, वृत्ती निर्माण होतात. आलं का लक्षात. या वृत्तींच्या मागे असलेली प्रेरणा, सुप्त प्रेरणा ही संस्कारातील असते, स्मृती स्वरूपात साठवून ठेवलेली असते. चला पुढे. जर अशा प्रेरणा दडलेल्या असतात, अशा प्रेरणा दडलेल्या असतात तसेच अनेक वेडेवाकडे विचारही दडलेले असतात आणि त्यामुळे माणूस वेडवाकडं वागू शकतो. पण त्याच्या सुप्त मनावर त्याच्या जागृत मनाचं नियंत्रण असतं म्हणून तो तसं करत नाही. आलं का लक्षात. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं, काय वाटतं, हा माणूस इतका मला त्रास देतोय की याला आता 4 कानफटात माराव्यात. मारतो का आपण, नाही मारत. बरोबर आहे. कारण का, जागृत मन असतं, सांगत असतं असं वागणं योग्य नाही. आलं का लक्षात. म्हणून जागृत मनावर
जागृत मन हे सुप्त मनावर नियंत्रण ठेवतं, म्हणून तो तसं करत नाही, चुकीचं वागत नाही. सुप्त मन व्यावसायिक कौशल्याची कामं सुद्धा आपल्यामध्ये साठवून ठेवत असतं, कारण कौशल्य विकास हे सुप्त मनाचं काम आहे. पुढे अजून एक उदाहरण, खेळातलं कौशल्य किंवा वाद्य वाजवण्यातलं कौशल्य हे सुद्धा अजून एक उदाहरण आहे की जे सुप्त मनामध्ये जातं. आता समजा पेटी वाजवणारा वादक आहे, नवीन शिकतोय, तर शिकवताना कसं शिकवतात त्याला, 6 वाजव, काळी पांढरी, 1 2 असं शिकवलं जातं, त्याला आकड्यानुसार. त्याला कुठलं बोट कुठे ठेवायचं सगळं शिकवलं जातं. परंतु जर निपुण जो वादक असतो, ज्याचा सुप्त मनामध्ये पेटी गेलेली आहे, तो मात्र खाली बघतच नाही. तो फक्त गायकाच्या आवाज ऐकत असतो आणि त्याप्रमाणे त्याची हाताची बोटं फिरत असतात आणि ते स्वर बरोबर निघत असतात. हे स्किल त्यानं डेव्हलप स्वतःमध्ये केलं आणि ते कुठल्या मनामध्ये झालं, सुप्त मनामध्ये झालं. ओके, पुढे मनुष्य सुप्त मनाच्या प्रचंड शक्तीचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. एवढं झालं की आपण थांबूया, एवढंच फक्त पूर्ण करूया. हो सर, आपण थांबूया. हो हो 1-2 मिनिटं फक्त एवढंच संपवूया आणि सुप्त मन पूर्ण करूया. ओके. 1च मिनिटं लागणार फक्त. आता म्हणजे हे या सुप्त मनाची शक्ती ही अगाध आहे. ओके, आपण वापरतो ती फक्त 2% शक्ती आहे आणि 98% शक्ती आपण वापरत नाही असं फ्राइड सांगतो. सुप्त मनाच्या 98% शक्तीचा आपण वापर करत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की माणूस सुप्त मनाच्या शक्तीचा वापर करत नाही. सुप्त मनाला उघडण्याची क्रिया फक्त योग निद्रा करू शकते. हे आपल्या बाजूचं सांगतोय हा. सुप्त मनामध्ये प्रेम, करुणा, दया, अभिमान, पश्चात्ताप, प्रेरणा, जिद्द इत्यादी शुद्ध भाव दडलेले असतात. सुप्त मनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रामध्ये मनोविश्लेषणवादाचा जनक डॉक्टर सिगमंड फ्राइड होता. म्हणजे त्यानं हा अशा प्रकारे विश्लेषण करून त्याचा अभ्यास केला. त्यांनी सुप्त मनाचा प्रचंड अभ्यास केलेला होता, हे त्यांच्या अभ्यासातून दिसून येते. ठीक आहे, सुप्त मन आपलं संपलं आज. ओके, उद्या आपण अबोध मन घेणार आहोत. उद्या म्हणजे पुढच्या आठवड्यात. ओके, हरिओम. हरिओम सर. हरिओम सर.